श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीतरी खरेच सांगितले आहे, देव शिक्षा देतो ना माफी करतो. आपल्या कर्माची फळे सुखदुःखाचे कारण बनवतो. हे 6 कर्म माणसाला सुख देतात, पण हे 6 कर्म माणसाला दुःखी बनवतात. हे कर्म कोणते आहे ते आपण या सुंदर घटनेमधून समजून घेऊया. या सुंदर घटनेमध्ये ज्ञानवर्धक माहिती आहे. या घटनेमध्ये एका जंगलामध्ये एक कावळा होता. तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याला कोणती तरी एक चिंता होती, पण एके दिवशी त्याला हंस दिसला आणि मनात विचार सुरू झाला की हंस बघायला किती सुंदर आहे. त्याचा रंग गोरा आहे आणि मी काळा आहे. कदाचित हा हंस त्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा खूप आणि अधिक सुखी असेल, असा विचार त्या कावळ्याच्या मनात येऊ लागला. नंतर त्याने ठरवले की आपण हंसला जाऊन भेटायचे आणि त्याला विचारायचे की तुला देवाने किती सुंदर बनवलं आहे, किती छान रंग, गोरा रंग दिला आहे आणि मी हा असा काळा. असा विचार करत कावळा तपस्वी संन्यासी यांच्याकडे गेला आणि म्हणू लागला, महात्मा, मला जनसंदेशाला तो हंस दिसला आणि तो खूप गोरा होता. देवाने त्याला इतके सुंदर रूप दिले. त्याचे रूप पाहून प्रत्येकजण त्याचा खूप आदर करतो आणि माझ्याकडे पाठ फिरवतो. माझा रंग किती गडद काळा आहे. ही लोक माझा तिरस्कार करतात, मला पाहून पळून जातात, माझे बोलणे ऐकून माझ्यावर दगड मारतात. महात्मा, एक काम कर, मला हंससारखा बनवा, जेणेकरून लोक माझ्यावरती प्रेम करतील, माझा आदर करतील. मग ऋषी म्हणू लागले की हंस आपल्या जीवनात सुखी आहे असं तुला कोणी सांगितलं? एकदा त्याला जाऊन विचार की तू जीवनात खूप सुखी आणि आनंदी आहे का? जर तो त्याच्या आयुष्यात आनंदी असेल, मग मी तुला नक्कीच हंससारखा बनवेन. कावळा हे महात्माजींचं बोलणे ऐकून हंसकडे धावत गेला आणि विचारू लागला, हंस भावा, तुझ्या आयुष्यात तू खूप आनंदी असेल, कारण देवाने तुला इतकं सुंदर बनवलं आहे. प्रत्येकजण खूप तुला आदर देतो आणि तुझ्या सर्व गोष्टी आदराने घेतात. पक्ष्यांमध्ये सर्वात सुख तुझ्याकडेच आहे. हंस म्हणू लागला, अरे कावळ्या, मला पण पूर्वी असेच वाटायचे की मी जगातील सर्वात सुंदर आणि सुखी पक्षी आहे. देवाने मला इतके गोरे केले आहे की त्याच्यामुळे सर्व पक्ष्यांमधून मी माझ्या शत्रूला पटकन दिसू शकतो. रात्री लोक मला पाहण्यासाठी येतात, त्यावेळी माझ्या मनामध्ये नेहमी भीतीचे वातावरण असते, कारण की कोणत्याही क्षणी शिकारी आपल्या बाणाने माझं लक्ष बनवेल, अशी भीती कायम माझ्या मनामध्ये असते. मग हंस कावळ्याला म्हणतो की तो बघ पोपट, खरा आनंद तर पोपटात आहे, ज्याला देवाने 2 रंग दिले आहे. हिरव्या झाडांवर बसतो, गोड फळे खातो, लोक त्याच्याकडे बघत राहतात. माझ्याकडे फक्त पांढरा रंगच आहे. माझ्या मते जगातील सर्वात सुखी आणि आनंदी पक्षी हा पोपटच असेल, कारण की त्याला खूप सुंदर असा हिरवा कलर आणि लाल कलर दिला आहे. हे ऐकून कावळा पोपट या पक्षाकडे जातो आणि त्याला म्हणतो, जगातील सर्वात सुखी आणि आनंदी पक्षी तूच आहे, कारण देवाने तुला 2 रंगात बनवले आहे. हिरवा रंग आणि लाल रंग. तुझ्या शरीरात हिरवा रंग बनवलेला आहे आणि तुझी चोच ही लाल रंगाची बनवलेली आहे, त्यामुळे तू खूप सुंदर दिसतोस. पहा मी किती काळा आहे. हे ऐकून पोपट म्हणू लागतो, बाहू, पूर्वी मीही असाच विचार करायचो की मी जगातील सर्वात सुंदर पक्षी आहे, पण जेव्हापासून मी मोराला पाहिले तेव्हापासून माझा गैरसमज दूर झाला, कारण देवाने मला फक्त 2च रंग दिले आहे, पण मोराकडे तर अनेक रंग आहे. किती त्याचे सुंदर रूप आहे, काय सुंदर पंख आहे. देवलयाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या रंगांपासून बनवलेला आहे. जगातील सर्वात आनंदी पक्षी म्हणजेच मोरच आहे. हे कावळ्याला समजल्यावरती कावळा त्या मोराजवळ जातो आणि शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला पक्षीगृहात म्हणजेच एका घरामध्ये एक मोर दिसतो आणि कावळा त्या मोराजवळ जाऊन बोलतो, अरे भाऊ, तुला देवाने इतके सुंदर बनवले आहे की जगातील सर्वात सुंदर पक्षी तूच आहे. तुला एवढे सुंदर असे पंख दिले आहेत, त्याच्यामध्ये विविध रंग आहेत. सर्वजण तुला भेटायला येतात, तुझ्यावरती प्रेम करतात, तुझे बोलणे फार गोड वाटते त्यांना. या जीवनात
सर्वात आनंदी आणि खुशी तर तोच असणार ना. मोर म्हणू लागला, बाहू, मग माझ्या सौंदर्यामुळे मीच थक्क झालो आहे. माझे सौंदर्य माझ्या जीवनाचे शत्रू झाला आहे आणि तुम्हा सर्वांना वाटते की मी खूप आनंदी आहे. माझ्यापेक्षा आनंदी कोणी नाही रे भाऊ. पहिली गोष्ट म्हणजे आनंदी असणे म्हणजे सौंदर्य नाही, ही तर माणसाची अवस्था आहे की तो श्रीमंत असलेला प्रत्येक माणसाला सुखी समजतो. अरे त्याला जाऊन तुम्ही विचारा कधीतरी की तो खरंच सुखी आणि आनंदी आहे का. म्हणजे प्रत्येक वेळी आपण पैशांबरोबर कंपॅरिझन करत असतो, पण त्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात. मोर म्हणतो, हे कावळ्या, माणसासाठीही या 6 गोष्टी खूप सुख देणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला ज्या प्रकारे बनवलं आहे, ज्याही गोष्टी दिल्या आहेत त्या आपण चांगल्या म्हणजे योग्य आहेत मानून घेतल्या पाहिजेत आणि त्याचा उपभोग घेतला पाहिजे. आपण काय करतो की आपल्याला देवाने हे दिलं नाही, आपल्याला देवाने ते दिलं नाही, त्या गोष्टीचा विचार करत जे आपल्याला दिलं आहे त्याचा उपभोग घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने नेहमी निरोगी राहणे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपले कष्ट करणे. चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा चांगला विचार करणे, म्हणजे दुसऱ्याच्या सुखासाठी चांगला विचार आपल्या मनामध्ये कधीही येत राहणे. पाचवी गोष्ट म्हणजे चांगली संगत असणे. सहावी गोष्ट म्हणजे नेहमी हसत राहणे. आपल्या सुख असो किंवा दुःख असो, आपण नेहमी हसतच राहायला हवं. या 6 गोष्टी ज्या माणसाला नेहमी दुःखी राहायला लावतात. निर्माण करणारे ज्ञान आणि हीच लोक नेहमी आपल्याला दुःखी दिसतात. पहिली म्हणजे ईर्ष्या करणारा, दुसरी म्हणजे असंतुष्ट माणूस, तिसरी म्हणजे अहंकारी माणूस, चौथी म्हणजे संशय करणारा, पाचवी म्हणजे जो इतरांच्या नशिबावर जगतो, सहावी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाही बोलणारा. म्हणजे तुमच्याकडे एखादी संधी किंवा एखादी गोष्ट येत असेल तर तुम्ही सुरुवात नाही, माझ्याकडनं नाही होऊ शकणार किंवा मी नाही करू शकणार, ह्या गोष्टीने सुरुवात करतो, तो माणूस नेहमी दुःखी राहतो. मित्रांनो, देवाने ज्याला जसं बनवलं आहे, त्याला जसं अनुरूप दिलं आहे, त्याप्रमाणेही त्याला आपल्याला सुखी राहता येते. म्हणजे आपण दुसऱ्याला आनंदी बघतो, पण त्याच्या जीवनातही खूप सारे दुःख आणि संकटे असतात. त्याचप्रमाणे आपणही आनंदी राहायचं आहे आणि जर आपल्या आयुष्यात खूप सारे संकट येत असतील तरीही त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आहे आणि सुखी राहायचं आहे. देवाने कोणालाही सुख दिले नाही आणि कोणालाही दुःख दिले नाही. आपण फक्त आपल्या मनाच्या कल्पनेप्रमाणे सुख समजतो आणि मनाच्या कल्पनेतूनच दुःख समजतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.